सध्या कांद्याचे दर घसरलेले आहे। अगोदरच अतिवृष्टी व अवकाळीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला आता युद्धाच्या नावाखाली निर्यात होत नसल्याचे सांगत कांद्याला कमी भाव देत छळले जात आहे। यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान द्यावे व सरकारी खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून तहसीलदारांना सोमवारी निवेदन देत करण्यात आले आहे। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांकडून रस्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान कांद्याच्या भावामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन पेटणार असं तरी चित्र सध्या समोर येत आहे। प्रशासनाला निवेदन दिले, तुम्ही काय मागणी केली? वैजापूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आता जे कांद्याला कवडी मोल बेभाव जे दर मिळत आहे, क्विंटलला 250, 300, 400 रुपये, त्या संदर्भात सरकारचं लक्ष वेधून सरकारकडे आम्ही काही मागण्या केलेल्या आहे, ज्या अत्यंत आणि तातडीने पूर्ण होण्याची गरज आहे। कारण की कांदा उत्पादक शेतकरी आज अतिशय संकटात सापडलेला आहे। अतिवृष्टीमुळं कांदा स्टोरेज करायला टिकायला तयार नाही। त्याचबरोबर बाजारात आणला तर व्यापारी सांगतात हा कांदा पंचर आहे। त्याचबरोबर आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळं मागणी नाही, तर ते 200-300 रुपयांनी घेऊ राहिले। अशा वेळेस शेतकरी संघटनेतर्फे सरकारकडे मागणी करण्यात येत आहे। पहिली मागणी म्हणजे सरकारने तात्काळ कांद्याला, विकलेल्या कांद्याला 1000-1500 रुपये अनुदान जाहीर करावे। कारण की कांद्याचा उत्पन्न खर्च हा 1200-1300 रुपये आणि आज 250 रुपयाने कांदा जर जात असेल तर शेतकऱ्याचं एकरी 70-80 हजार रुपयाचं नुकसान होतं आहे। त्यामुळे सरकारने अनुदान जाहीर करावं। जो शेतात पडलेला कांदा आहे तो सुद्धा टिकायला तयार नाही। अतिवृष्टीमुळं, पावसामुळं तो कांदा खराब होतोय, त्याचे पंचनामे झाले पाहिजे। दुसरी गोष्ट, व्यापारीची आज चर्चा केली तर व्यापारी म्हणणे आम्हाला आता बंद ठेवायचं सांगितलं तरी चालेल, कारण की वर मागणी नाही। मग अशा वेळेस कांदा नाफेड असेल किंवा सरकारच्या ज्या काही एजन्सी त्यामार्फत तात्काळ खरेदी चालू केली पाहिजे। यासाठी या तिन्ही प्रमुख मागण्यासाठी आम्ही तालुक्याचे आदरणीय आमदार रमेश पाटील बोरनारे सर, तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आहे आणि निवेदनात असा इशारा दिलेला आहे की येत्या 2-3 दिवसात गुरुवारपर्यंत याच्यावर जर सकारात्मक तोडगा नाही निघाला तर शेतकरी संघटनेतर्फे गंगापूर चौफुलीवर, नागपूर मुंबई हायवेवर ट्रॅक्टरसह किंवा जे शेतकरी ज्या वाहनातून कांदा आणतात ते सर्व वाहनं आम्ही रस्त्यावर आणून आम्ही आक्रमक पद्धतीने या ठिकाणी रस्ता रोको करणार आहोत। शेतकऱ्यांना काय आव्हान करतात? नाही, शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेतर्फे एकच आव्हान आहे, आपण रोप टाकल्यापासून रोपाची निर्मिती करतो, नंतर रोप टाकतो, 2 महिने थांबतो, कांदा शेतात लावल्यानंतर 4 महिने थांबतो, त्याला पाणी भरतो, खुरपतो, काढतो, पाऊस आला तर प्लास्टिक झाकायला जातो, पण भावाच्या आंदोलनासाठी आपण थोडा वेळ काढला पाहिजे। तर मी संबंध शेतकऱ्यांना एकच कळकळीचं आवाहन करणार आहे की आपण आपली ताकद दाखवली पाहिजे। दररोज 400-500 ट्रॅक्टर राहते, गुरुवारी व्यवस्थित नियोजन करून आपण 11:30 वाजता सर्वांनी एक सोबत नागपूर मुंबई हायवेवर गंगापूर चौफुलीवर सर्वांनी थांबून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे। आपण जर एकत्र आलो तरच वाचणार आहे, नाहीतर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। सरकार कुठलीही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाही। आमची शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी आहे, ज्यावेळेस कांदा तेजीत असतो त्यावेळेस सरकार 40% निर्यात शुल्क लावतं। मग त्या निर्यात शुल्कामधून जे केंद्र सरकारने पैसे कमवलेले ते आता शेतकऱ्याला अनुदान म्हणून वाटप करण्यात यावी। आणि हा प्रश्न आता इतका हलक्यात घेण्याचं राहिलं नाही आणि शेतकऱ्याची लढाई हे स्वतःची लढाई लढावं लागणार आहे। शेतकऱ्याला शेतकरी संघटनेच्या वतीने हात जोडून कळकळीचं आवाहन करतो की येत्या गुरुवारी जास्तीत जास्त संख्येने नागपूर मुंबई हायवे गंगापूर चौफुलीवर उपस्थित राहून आपली प्रामाणिक मागणी ही प्रशासन दरबारी मांडायची आणि आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय पाठीमागं हटायचं नाही। कांद्याचे आंदोलन म्हणजे कांद्याला अत्यंत भाव कमी झाला, 300 ते 500 रुपये किलोना कांदा हा विकतोय, त्यामुळे क्विंटलना हा कांदा विकतोय। त्याचा संदर्भ घेऊन आमचे स्नेही सन्माननीय गणेशराव तांबे यांनी व त्यांचे सर्व सहकारी यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन आज प्रशासनाला तात्काळ दखल घ्यावी यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे।